Hello everyone. Today we'll be discuss about that the National Family Welfare Program in Community Health Nursing. In that the program we will discuss about that like family welfare program. So today I will start with that topic. So first one I will see the objectives of this program. The specific objectives of this uh, to know National Family Welfare Program, to learn vision and mission, to explain each major component, to explain nursing responsibility in program. Okay, so first one I will discuss about that the introduction of National Family Welfare Program. It is launched in 1952. It was the first country in the world to implement a National Family Welfare Program, later renamed as the National Family Welfare Program NFWP. Okay, in 1952 मध्ये हा फर्स्ट कंट्रीमध्ये ऑन पूर्ण वर्ल्डवाईडमध्ये इम्प्लिमेंट झाला होता. त्याचं नाव होतं नॅशनल फॅमिली प्रोग्राम. ओके, किंवा फॅमिली प्रोग्राम असं त्याचं नाव होतं. त्यानंतर आफ्टर रिनेम त्याला करण्यात आलं की त्याला मॉडिफाय नेम करण्यात आलं. त्याचं होतं की नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. ओके, तर आता आपण डेफिनेशन बघूयात नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्रामची. नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्राम इज अ गव्हर्नमेंट initiative launched in India in 1952, aimed to controlling population growth, improving maternal and child health, and promoting family planning practices. ओके, तर या प्रोग्राममध्ये त्यांनी हा प्रोग्राम लॉन्च केला होता इन 1952मध्ये. सो द मेन फोकस काय होतं, कंट्रोलिंग पॉप्युलेशन ऑफ ग्रोथ. ओके, जे पण पॉप्युलेशन ग्रोथ आहे ओके, फॅमिली प्लॅनिंगबद्दल त्यांना गायडन्स प्रोव्हाइड करायचं, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं. ओके, आणि फॅमिली प्लॅनिंगचे मोटिव्स काय, ओके, ऑब्जेक्टिव्स काय त्यांना एक्सप्लेन करायचे होते. त्यानंतर इम्प्रूव्हिंग मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ. ओके, सो इन्स्टिट्युशनल किंवा जे पण डिलेवरी सिस्टीम होत्या ओके, त्या प्रॉपरली हॉस्पिटलायझेशन मध्ये नंतरच झाल्या पाहिजेत. देन इन दॅट या प्रोग्राममध्ये जे पण मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट आहे ओके, किंवा जे पण मॅटर्नल हेल्थ आहे ओके, त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंटेशन करण्यात आलं इन चिल्ड्रन्समध्ये सुद्धा आणि मदर्समध्ये सुद्धा. अँड टू प्रमोटिंग फॅमिली प्लॅनिंग प्रॅक्टिसेस. ओके, सो त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यात आलं की फॅमिली प्लॅनिंग हे काय इम्पॉर्टन्स आहे ओके, किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्स काय, कंपोनंट काय, की फॉलो कसं करायचं ओके फॅमिली प्लॅनिंग प्रॅक्टिसेसमध्ये. ओके, सो ह्या डेफिनेशन झाली आपली इन फॅमिली नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्रामची. ओके, सो एम्स ऑफ नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्राममध्ये टू स्टॅबिलाइज पॉप्युलेशन ग्रोथ अँड इम्प्रूव्ह मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ. ओके, इन दॅट इन इंडियामध्ये इन्क्रीजिंग पॉप्युलेशन रेट वाढत होती. सो दॅट टाईम काय केलं, इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्राम किंवा नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम हे स्टार्ट केलं होतं फॉर द कंट्रोलिंग ऑफ ग्रोथ, पॉप्युलेशन ग्रोथ ऑफ द पीपल. ओके, त्यानंतर इम्प्रुव्हमेंटेशन केलं मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ. ओके, सो इन रुरल एरियामध्ये जे पण इन्स्टिट्युशनल डिलिव्हरी असेल ओके, सो होम डिलिव्हरी अवॉइड म्हणजे ती स्टॉप करून आपण इन्स्टिट्युशनल डिलिव्हरी त्या ठिकाणी स्टार्ट करण्यात आली. ओके, सम बेनिफिशियल अमाऊंट ऑफ त्यांना आपण प्रोव्हाइड करत होतो. ओके, फॉर द कशासाठी, जे पण इम्प्रुव्हमेंटेशन करण्यासाठी इन्स्टिट्युशनल डिलिव्हरी असेल. ओके, त्यामध्ये आपल्याला प्रॉपरली मॅटर्नल हेल्थ म्हणजे मदर्स हेल्थ प्रॉपरली पाहिजेत. ओके, बेनिफिशियल किंवा त्यांना डाएट कोणता फॉलोअप होता. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विल बी प्रोव्हाइडेड अ डाएट ओके, सम फूड फॉर मदर अँड चिल्ड्रन्स. ओके, ते ह्या टाईपचे त्यांचे एम्स होते नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्राममध्ये. ओके, सो आता आपण ऑब्जेक्टिव्ह बघू प्रोग्रामचे. प्रमोट स्मॉल फॅमिली नॉर्म्स. ओके, प्रोव्हाइड मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस, प्रिव्हेंट अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ लाईफ थ्रू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ केअर, रिड्यूस बर्थ रेट टू स्टॅबिलाइज पॉप्युलेशन. ओके, तर या ठिकाणी ऑब्जेक्टिव्स विल बी इट इज अ स्मॉल फॅमिली नॉर्म, म्हणजे जे पण आपली फॅमिली लाईक मीन्स हम दो और हमारे दो. ओके, हम दो या हमारे एक. ओके, सो त्या ठिकाणी रिडक्शन करण्यात आलं फॅमिलीमध्ये. ओके, सो जे पण गव्हर्नमेंट ऑफ एम्प्लॉय ओके, त्या गव्हर्नमेंट ऑफ एम्प्लॉयना नंबर ऑफ चाइल्ड ओनली 2 पाहिजेत. ओके, 3 जर का असेल तर त्यांना डायरेक्टली त्यांच्या गव्हर्नमेंट पोस्टवरून काढून टाकण्यात येईल. ओके, सो या टाईपचे त्यांनी रूल्स आणले. ओके, नवीन. त्यानंतर प्रमोट करण्यात आलं त्यांना स्मॉल फॅमिली नॉर्मसाठी एक डॉक्युमेंटेशन रेकॉर्ड असेल. ओके, प्रॉपरली रेकॉर्डेशन केलं. त्यानंतर प्रोव्हाइड मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस. ओके, जे पण हेल्थ सर्व्हिसेस असेल लाईक इम्युनायझेशन असेल इन मदर्समध्ये. ओके, त्यानंतर न्यूट्रिशनल सप्लिमेंटेशन असेल इन मदर्समध्ये किंवा चिल्ड्रन्समध्ये. ओके, इम्युनायझेशन असेल इन चिल्ड्रन्समध्ये. ओके, सो या ठिकाणी त्यांना प्रोव्हायडेशन करण्यात आलं
मॅटर्नल चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेसमध्ये. ओके, त्यानंतर प्रिव्हेंट अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असेल. ओके, सो त्या ठिकाणी आपण प्रिव्हेन्शन करण्यात आलं अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असेल. ओके, इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ लाईफ थ्रू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ केअर. ओके, इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मदर म्हणजे की जे पण क्वालिटी ऑफ केअर आपण त्या ठिकाणी प्रोव्हायडेशन करायचं इन हॉस्पिटल्समध्ये. रिड्यूस बर्थ रेट टू स्टॅबिलाइज पॉप्युलेशन. ओके, बर्थ रेट जे आहे ते रिड्यूस करण्यासाठी फॉर द स्टॅबिलाइज द पॉप्युलेशन किंवा बर्थ स्पेस आपण त्याला बोलू शकतो. लाईक मीन्स की वन डिलिव्हरी विल बी कम्प्लिटेड इन 1 year. ओके, सो त्यांना एज गॅपसुद्धा त्यांना इम्प्रुव्हमेंटेशन करायचं त्यामध्ये की एज गॅपमध्ये किती डिफरन्स पाहिजे. ओके, नेक्स्ट चाइल्डसाठी. ओके, सो या टाईपची आपली ऑब्जेक्टिव्स होती नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्राममध्ये. सो त्यानंतर आपण मेजर कंपोनंटवर फोकस करूयात या नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्राममध्ये. सो कॉन्ट्रासेप्टिव्ह सर्व्हिसेस, त्यानंतर मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम असेल. ओके, सो टेम्पररी मेथड त्यांना फॉलोअप करण्यासाठी आली कॉन्डम्स, ओरल पिल्स, इंट्रायुटेरन डिव्हायसेस, इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्स असेल. परमनंट मेथड माझी ट्युबेक्टमी, वॅसेक्टोमी. ओके, सो या जास्त गोष्टीवर कॉन्ट्रासेप्टिव्ह सर्व्हिसेसवर त्यांना मेन फोकस करण्यात आलं. लाईक टेम्पररी मेथड तुम्ही यूज करू शकतात ॲट एनी टाईम पिरियडमध्ये. त्यानंतर परमनंट मेथडमध्ये तुम्ही कोणतं यूज करू शकता, लाईक ट्युबेक्टोमी, वॅसेक्टोमी. सो इन दॅट द कॉन्ट्रासेप्टिव्ह सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड इन टेम्पररी मेथड इन ऑल ऑफ द एज ग्रुप असेल किंवा ऑल टाईम आपण यूज करू शकतो टेम्पररी मेथड. अँड द परमनंट मेथड मीन्स लाईक ट्युबेक्टॉमी इन वॅसेक्टॉमी. ट्युबेक्टॉमी इन फिमेलमध्ये. ओके, इन फिमेल सर्जरी असेल की फिमेलमध्ये आपण ट्युबेक्टॉमी करतो आणि मेलमध्ये वॅसेक्टॉमी करतो. ओके, then after that maternal and child health, antenatal, internatal, postnatal care. ओके, antenatal means like that की जे प्रेग्नंट मदर आहे. ओके, सो आपण अँटीनाटल विजिट असेल. ओके, अँटीनाटल केअर असेल, अँटीनाटल इम्युनायझेशन असेल. ओके, इंटरनॅटल मीन लाईक ड्युरिंग द पिरियड ऑफ द डिलिव्हरी. ओके, ड्युरिंग द पिरियड ऑफ डिलिव्हरी म्हणजे कोणते असेल. ओके, ॲज पर मदर कंडिशन असेल. ओके, त्यानंतर पोस्टनेटल केअर, आफ्टर पोस्टनेटलमध्ये कोणती वॅक्सिनेशन आहे. ओके, त्यानंतर मेडिकेशन असेल. ओके, फॉलोअप केअर असेल. त्यानंतर चाइल्ड हेल्थ केअर असेल. ओके, प्रमोशन ऑफ इंस्टिट्यूशनल डिलिव्हरी त्यांना गायडन्स करायचे, प्रमोशन करणं म्हणजे प्रमोशन ऑफ इंस्टिट्यूशनल डिलिव्हरीसाठी फॉर दॅट कारण की लो रिस्क ऑफ चान्सेस ऑफ इन्फेक्शन होण्यासाठी त्यांना इम्युनायझेशन ऑफ चिल्ड्रन्स आफ्टर दॅट द डिलिव्हरी, विटॅमिन के इंजेक्शन असेल. ओके, BCG असेल, OPV असेल, ऑल जे मग त्या ठिकाणी स्टार्ट होणार इम्युनायझेशन इन चिल्ड्रन्समध्ये. रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ RCH प्रोग्राम असेल. RCH प्रोग्राम फर्स्ट विल लॉन्च इन 1997 and RCH program phase 2 in launch in 2005 included family planning, safe abortion services, adolescent health, infertility services. ओके, सो रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ सर्व्हिसेस प्रोग्राममध्ये फॅमिली प्लॅनिंग इन्व्हॉल्वमेंट होते आणि सेफ ॲबॉर्शन सर्व्हिसेस. ओके, सो समटाईम्स मेडिकल टर्मिनेशन ऑफ ॲबॉर्शन असेल. ओके, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी असेल त्या ठिकाणी सेफ ॲबॉर्शन सर्व्हिसेस त्या ठिकाणी प्रोव्हाइडेशन करायचे. ॲडोलसंट हेल्थ असेल इन ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन पिरियड असेल इन गर्ल्समध्ये. आणि इनफर्टिलिटी सर्व्हिसेस विल बी कोणत्या टाईपच्या प्रोव्हाइडेशन करतो आपण ते. ओके, त्यानंतर जननी सुरक्षा योजना. जननी सुरक्षा योजना लॉन्च इन 2005 अंडर द नॅशनल हेल्थ मिशन, प्रोव्हाइड कॅश इन्सेंटिव्ह टू प्रमोट इंस्टिट्यूशनल डिलिव्हरी इन फिमेल्स. ओके, सो फिमेल जे आहेत. ओके, त्या डिलिव्हरी करणार इन इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना कॅश ऑफ प्रोव्हाइडेशन करायचं फॉर द प्रमोशन ऑफ इंस्टिट्यूशनल डिलिव्हरी. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम लॉन्च इन 2011, प्रोव्हाइड फ्री डिलिव्हरी, मेडिसिन्स, डाएट, ट्रान्सपोर्ट फॉर प्रेग्नंट वुमन अँड सिक न्यूबॉर्न. ओके, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमामध्ये प्रोव्हाइड केलं फ्री ऑफ डिलिव्हरी कॉस्ट असेल. ओके, त्यानंतर मेडिकेशन कॉस्ट झिरो रुपीज घेऊन त्यांना प्रॉपरली मेडिकेशन प्रोव्हाइड करायचे. डाएट असेल इन ड्युरिंग द आफ्टर दॅट द डिलिव्हरी असेल. ओके, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट त्यांना प्रोव्हाइड करायच्या. आणि न्यूबॉर्न सिक असेल त्याला प्रॉपरली केअर किंवा हॉस्पिटलायझेशन करायचं आफ्टर द डिलिव्हरी. मिशन परिवार विकास लॉन्च इन 2016 इन हाय फर्टिलिटी डिस्ट्रिक्ट्स, फोकस ऑन स्पेसिंग मेथड लाईक अंतरा, इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह, छाया अँड नॉन हार्मोनल फिल्स. ओके, सो मिशन परिवार विकासमध्ये लॉन्च झाले होते 2016 मध्ये. त्यांनी
हाय फर्टिलिटी डिस्ट्रिक्ट्समध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट केलं होतं. फोकस काय केला की स्पेसिंग ऑफ जे पण आपण नॉन हार्मोनल पिल्स असेल किंवा इंजेक्टेबल पिल्स इंजेक्टेबल जे कॉन्ट्रासेप्टिव्ह असेल त्यांना आपण प्रॉपरली स्पेसिंग टाईम पिरियडमध्ये त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड केलं. ओके. त्यानंतर स्ट्रॅटजीज ऑफ नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्रामच्या कोणत्या कोणत्या टाईपच्या स्ट्रॅटजीज होत्या. कॅफेटेरिया अप्रोचेस लाईक वाईड चॉईस ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड, टार्गेट फ्री अप्रोच सिन्स 1996, फोकस ऑन क्वालिटी ऑफ केअर इंस्टंट ऑफ न्यूमेरिकल टार्गेट्स, इंटिग्रेशन विथ नॅशनल हेल्थ मिशन यांच्यासोबत त्यांनी कोलॅबोरेशन केलं होतं. ओके. अचिव्हमेंट्स कोणत्या कोणत्या होतात. फर्टिलिटी रेट रिड्यूस फ्रॉम 5.9 in 1952 टू अराउंड 2.0 in 2023. ओके. ह्या ठिकाणी फर्टिलिटी रेट जी होती मदर्समध्ये किंवा फिमेल्समध्ये त्या डिक्रीज झाल्या. वाईड स्प्रेड ॲक्सेप्टन्स ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह. ओके. इन्क्रीज इन इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी अँड मॅटर्नल हेल्थ इंडिकेटर्स. इन्क्रीज ऑफ इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंटेशन झालं ओके. आणि आफ्टर दॅट हेल्थ इंडिकेटर त्या ठिकाणी प्रॉपरली बेनिफिशियल त्यांना मदर्सला आणि चिल्ड्रन्सला भेटले. त्यानंतर चॅलेंजेस कोणत्या कोणत्या होती. रिजनल डिस्पॅरिटीज, हायर फर्टिलिटी रेट इन UP, बिहार, MP अँड राजस्थान. Myth and misconception about contraceptive, gender bias and preference for male child, need for better quality services and counseling in challenges. Okay. Role of nurse in National Family Welfare Program मध्ये एज्युकेट कम्युनिटी अबाउट स्मॉल फॅमिली नॉर्म. ओके. त्यांना फॅमिली प्लॅनिंगबद्दल गायडन्स प्रोव्हाइड करायचं, फॅमिली प्लॅनिंगबद्दल त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं, स्मॉल फॅमिली नॉर्मच्या काय बेनिफिट आहे. ओके. त्यांना प्रॉपरली एज्युकेट करायचं. प्रोव्हाइड अँड मोटिव्ह फॉर कॉन्ट्रासेप्टिव्ह, प्रोव्हाइड अँड कॉन्ट्रासेप्टिव्ह जे पण असेल. ओके. लाईक टेम्पररी असेल किंवा परमनंट असेल. ओके. ॲज पर त्यांच्या क्रायटेरियानुसार त्यांना प्रोव्हाइड करायचं आणि मोटिवेट करायचं त्यांना कॉन्ट्रासेप्टिव्हसाठी. कंडक्ट अँटीनेटल चेकअप, सेफ डिलिव्हरी, पोस्टनेटल केअर. ओके. त्यामध्ये अँटीनेटल चेकअप असेल, 8 विजिट असेल. ओके. ॲज पर त्यांच्या विजिटनुसार त्यांना प्रॉपरली चेकअपसाठी इन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हाइड करायचं. ओके. किंवा होम विजिट असेल त्यांना सेफ डिलिव्हरी प्रोव्हाइड करायच्या आणि पोस्टनेटल केअर असेल आफ्टर डे डिलिव्हरी ते प्रॉपरली केअर प्रोव्हाइड करायचे. प्रोमोट इम्युनायझेशन अँड चाइल्ड हेल्थ, इम्युनायझेशनबद्दल त्यांना प्रमोशन करायचं. ओके. किंवा प्रॉपरली त्यांना ॲडमिनिस्टर करायचं इम्युनायझेशन. मेंटेन रेकॉर्ड्स, डू फॉलोअप्स अँड सर्व्हिसेस, आशा, ANM. ओके. प्रॉपरली मेंटेन रेकॉर्ड ठेवायचा ॲज पर त्यांचे व्हिजिट असेल, इम्युनायझेशन असेल अँड रेकॉर्ड डॉक्युमेंटेशन असेल. ओके. सो या ठिकाणी समरी आहे. या ठिकाणी आपला टॉपिक आजचा संपला आहे, नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. या ठिकाणी पब्लिक हेल्थ सर्व्हिसेसमध्ये इंडियामध्ये आपण प्रोव्हायडेशन करतो. त्यानंतर फोकसिंग ऑफ पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन आणि मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थसाठी अँड रिप्रोडक्टिव्ह राईट्स. नर्सेस प्ले अ रोल इन सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ॲट द ग्रासरूट्स लेवल. ओके. ॲज पर ग्राउंड लेवलपर्यंत आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. ॲज जे पण केअर असेल, पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन असेल, मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ असेल. ओके. सो या ठिकाणी आपला टॉपिक हा संपला आहे, नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. आपण त्या ठिकाणी बघितलं की कंपोनंट काय होते, ऑब्जेक्टिव्स काय होते आणि बेनिफिट काय होते. ओके. सो या ठिकाणी आपला फॅमिली वेलफेअर प्रोग्राम हा संपलेला आहे. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन वॉचिंग दिस व्हिडिओ अँड द अटेंडिंग प्रॉपरली लेक्चर. सो थँक्यू सो मच.